नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर 6 पक्ष जे काही महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आहेत आणि 7वा वंचित बहुजन आघाडी, या 7ही पक्षांच्या संदर्भात आपण विचार करतो आहोत की नक्की कोणाचं काय झालं आणि पुढे काय असणार आहे. अर्थातच भारतीय जनता पक्ष हा एक, शिवसेना एकनाथ शिंदेंची हा दुसरा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची हा तिसरा पक्ष, चौथा पक्ष काँग्रेस, 5वा शरद पवारांची राष्ट्रवादी आणि 6वा उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि 7वा वंचित. या 7 पक्षांच्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर दिसतंय असं की महाविकास आघाडी ही सगळ्यात मोठी लाभार्थी आहे. महाविकास आघाडी ज्या पद्धतीने आता एक आघाडी म्हणून पुढे आलेली आहे, ज्या प्रकारची तुल्यबळ आघाडी म्हणून पुढे आलेली आहे, विधानसभेला महाविकास आघाडीच्या समोर उभं राहणं महायुतीला हे फार अवघड होणार आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात मोठे लाभार्थी खरं म्हणजे सगळेच आहेत, पण त्यातही काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे मोठे लाभार्थी आहेत. याचे कारण असं आहे की काँग्रेसला म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेची कशीबशी 1 जागा मिळालेली होती आणि तेव्हा बडे नेते काँग्रेसचे पराभूत झालेले होते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये. त्या काँग्रेसला या निवडणुकीमध्ये 14 खासदार मिळावेत, ते फक्त 17 जागा लढवून, 14वी अर्थातच विशाल पाटील सांगलीचे, 14 खासदार मिळावेत हे म्हणजे काँग्रेससाठी ही अक्षरशः संजीवनी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला की ज्यांचे मागच्या निवडणुकीमध्ये एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस असताना अवघे 4 खासदार होते, त्यांचे 8 खासदार 10 जागा लढवून, आणि शिवाय जी ताकद तयार झालेली आहे, शरद पवार नावाचं वलय ज्या प्रकारे तयार झालेलं आहे, शरद पवार नावाचा ब्रँड ज्या प्रकारे पुन्हा एकदा जोरदारपणे अधोरेखित झालेला आहे, त्यामुळे अर्थातच ते मोठे लाभार्थी आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना जागांच्या अनुषंगाने जरा जागा कमी मिळाल्या हे खरं आहे. म्हणजे 21 जागा लढवल्यापैकी 9 जागा मिळाल्या, जागा थोड्या कमी मिळाल्या हे खरं आहे. पण ते जसं म्हटले की प्राजक्त बहराला माझ्या दारी पण फुले का पडली शेजारी, असं काही मी विचार करत नाही. पण त्यामध्ये शेजारी पडलेली फुलं ही माझ्याच प्राजक्ताची आहेत हे सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत. आणि ते खरंच आहे. महाविकास आघाडीला जे काही यश मिळालं त्यामध्ये सगळ्यात सुरुवात कोणी केली असेल तर ती उद्धव ठाकरेंनी. महाविकास आघाडीला सुरुवातीला बळ दिलं उद्धव ठाकरेंनी, त्यानंतर या महाविकास आघाडीला गतिमान केलं लोकसभा निवडणुकीमध्ये ते शरद पवारांनी, आणि काँग्रेसनं योग्य समन्वय साधून योग्य प्रकारे भूमिका घेतली. तर मला असं वाटतं की तिघांचं यश तेवढंच मोठं आहे. आणि उद्धव ठाकरेंच्या जागा जरी कमी झाल्या असल्या तरी वोट शेअरच्या बाबतीत उद्धव ठाकरे बरेच पुढे आहेत. मतांची टक्केवारी त्यांची पुढे आहे, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की त्यांचे जे बालेकिल्ले आहेत त्या ठिकाणी सुद्धा उद्धव ठाकरे जोरकसपणे शिवसेना चाललेली आहे. मग तो मराठवाडा असो, मुंबई असो, कोकण असो. त्यामुळे मला असं वाटतं की एकूण जरी जागा शिवसेनेच्या अपेक्षेपेक्षा शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंना कमी मिळाल्या असल्या तरी सुद्धा एकूण उद्धव ठाकरेंचं स्थान लक्षात आलेलं आहे. किंबहुना उद्धव ठाकरे हे फार महत्त्वाचे नेते म्हणून या निवडणुकीमध्ये उदयाला आलेले आहेत. मी मागे असं म्हटलं होतं, कोणाला कितीही जागा मिळू द्या, मॅन ऑफ द सिरीज उद्धव ठाकरे असणार आहेत. पण उद्धव ठाकरे हे मॅन ऑफ द सिरीज आहेतच. शरद पवारांचं महत्त्व काय आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. शरद पवारांनी जवळपास प्रत्येक जागा जिंकलेली आहे. ज्या 2 जागा पराभूत झाल्या त्या 2 जागांमध्ये सुद्धा गडबडी झाल्या खरं म्हणजे, नाहीतर 10च्या 10 जागा शरद पवारांनी जिंकल्या असत्या, अशी एकूण अवस्था आहे, असे एकूण चित्र आहे. एनिवे, मुद्दा असा की आता दिसतंय असं की या तिन्ही पक्षांचं महत्त्व वाढलेलं आहे, मनोबल वाढलेलं आहे. इकडे मात्र महायुतीमध्ये अवस्था फार बिकट आहे. त्यातल्या त्यात लाभार्थी कोण असेल तर ती आहे शिंदेसेना. म्हणजे तुलनेने जरा खुश असेल आपल्या कामगिरीवर तर शिंदेसेना असेल, कारण 15 पैकी 7 जागा शिंदेसेनेनं मिळवल्या आणि त्यामुळे एकनाथ शिंदेचं एकूण महत्त्व वाढलं आहे असं लक्षात आलेलं आहे. कालही मी परवा त्या विषयावर बोललो होतो की एकनाथ शिंदेचं महत्त्व महायुतीमध्ये वाढलेलं आहे, हे खरंच आहे. भाजपची अवस्था फारच वाईट झालेली आहे. म्हणजे 28 जागा लढवून जेव्हा तुम्हाला 9 जागा मिळतात तेव्हा तुमची अवस्था किती बिकट असते हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे भाजपची अवस्था फार वाईट झाली आहे. त्यांच्या लक्षात आलेलं आहे की एकटे उद्धव ठाकरे गेले म्हणून आपण 2-2 पक्ष घेतले, 2-2 पक्ष फोडले, पण प्रत्यक्षात मात्र एकट्या उद्धव ठाकरेंकडून आपल्याला जे मिळत होतं हे 2 पक्ष एकत्र येऊनही मिळालं नाही. उलट पक्ष जे आपल्या हातामध्ये होतं तेही आपण गमावलं. एनिवे, त्याबद्दल मी खूप वेळा बोललोय, तर पुन्हा तपशिलात मी सांगत नाही. पण मुद्दा असा आहे की आता भाजपची अवस्था फार बिकट आहे. देवेंद्र फडणवीसांचं काय होणार असा प्रश्न होता, पण भाजपनं जाहीर केलेला आहे की देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे नेते असतील.
देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असतील, त्याचप्रमाणे भाजपचे महाराष्ट्रातले नेते पण असतील. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांच्याच नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक भाजप लढवेल असं दिसत आहे. याच्यामध्ये भाजपचं नुकसान झालंय हे खरंच आहे, झालंय नुकसान शिवसेनेचं सुद्धा, म्हणजे शिंदे सेनेचं. पण तरी शिंदे सेनेच्या अपेक्षाच मुळात फार कमी होत्या, त्या तुलनेमध्ये त्यांना खूपच मिळालेलं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 15 पैकी 7 जागा, म्हणजे हे खरं आहे की त्यांच्याकडे 13 खासदार होते, 13 जागा होत्या, पण 13 की 7 झाल्या असं म्हणता येऊ शकतं. त्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरेंकडे 5 होत्या, 5च्या 9 झाल्या, त्यामुळे काही बिघडत नाही. शरद पवारांकडे 3 होत्या, 3च्या 8 झाल्या, त्यामुळे फायदाच आहे. इकडे काँग्रेसच्या 1च्या 14 झाल्या, फायदाच आहे. इकडे मात्र सगळ्यांचाच तोटा झालेला आहे. शिंदे सेनेला सुद्धा त्या अर्थानं फटकाच बसलेला आहे. पण तरीही नापासांमध्ये अधिक मार्क्स असं आपण म्हणूया की तिघही नापासच झालेले आहेत, पण नापासांमध्ये जरा कमी फरकाने नापास झालेला आहे किंवा पास होण्याच्या शक्यतेवर आहे. अशा प्रकारे शिंदे सेनेबद्दल बोलता येऊ शकतं. तेव्हा शिंदे सेना नापासांमध्ये नंबर 1 वर आहे असं म्हणता येऊ शकतं. पण सगळ्यात वाईट अवस्था झालेली आहे ती अजित पवारांची. अजित पवारांची अवस्था जी झाली आहे ती खरोखरच वाईट आहे. याचं कारण असं आहे, आत्ता हा निकाल लागल्यानंतर म्हणजे अपयश मिळालं महायुतीला हे खरं आहे, महाविकास आघाडीला देदीप्यमान यश मिळालं हेही खरं आहे. पण ज्या प्रकारचं आत्मपरीक्षण सुरू आहे, ज्या प्रकारे चर्चा सुरू आहे सगळीकडे, म्हणजे शिंदे सेना आणि भाजप दोघेही दोष देत आहेत अजित पवारांना. अजित पवार सोबत नसते तर ही वेळ आली नसती, अजित पवारांमुळेच हे घडलं असं कोणी म्हणावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रानं, ऑर्गनायझरनं लेख लिहिला. त्या लेखामध्ये जाहीरपणे असं म्हटलं की ब्रँड व्हॅल्यू जी भाजपची आहे ती अजित पवार आल्यामुळे कमी झाली, संपली. अजित पवारांचा फटका बसला, अजित पवारांना घ्यायला नको होतं. अजित पवारांमुळे भाजपला फायदा झालाच नाही, उलट पक्षी तोटा झाला. भाजपच्या कोर वोटर्सना ते आवडलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार आल्यामुळे तिकडे शरद पवारांना अस्थानी सहानुभूती मिळाली, एवढी मोठी सहानुभूती मिळाली की त्याचा प्रचंड फायदा शरद पवारांना झाला. अजित पवारांना आपण सोबत घेतलं नसतं तर शरद पवारांना ही सहानुभूती मिळाली नसती आणि त्यामुळे या प्रकारचं वातावरण तयार झालं नसतं, आपल्याला फटका बसला नसता. अजित पवारांना सोबत घेतलं नसतं. जे देवेंद्र फडणवीस काय म्हणतात की 0.3% फरक फक्त आहे, मतांच्या टक्केवारीमध्ये कमीच फरक आहे, पण त्यामध्ये प्रामुख्यानं अजित पवार सोबत घेतल्याचा मोठा फटका आहे असं ऑर्गनायझरनं म्हटलं. मग त्यांनी म्हटलं ठीक आहे. लगेच काल पुन्हा शिंदे सेनेच्या नेत्यांनी पण सुरू केलं. वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये अजित पवार थोडे उशिरा आले असते तर जरा बरं झालं असतं. आता म्हणजे अजित पवार आले हीच चूक आहे. म्हणजे त्या अजित पवारांनी करायचं काय? म्हणजे आता एकनाथ शिंदेना असं वाटतंय, म्हणजे एकनाथ शिंदेच्या नेत्यांना असं वाटतंय, शिंदे सेनेला असं वाटतंय की हे बरोबर नाही. बरं, हे लक्षात घ्या. म्हणजे एवढं करून एकतर अजित पवारांची अवस्था मुळात वाईट झालेली आहे. एवढं करून शिंदे सेनेचे जे उमेदवार पराभूत झाले किंवा जे विजयी पण झाले ते असं म्हणतायत की अजित पवारांचा आम्हाला फटका बसला, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी आमचं काम केलं नाही. म्हणजे अजित पवारांचा फटका बसला असं भाजप पण म्हणतंय, संघ पण म्हणतोय आणि शिंदे सेना पण म्हणते आहे. आणि अशा वेळी अजित पवारांची अवस्था म्हणजे खरं आहे तुम्हाला सांगू का, म्हणजे यशाचे वाटेकरी खूप असतात, अपयश मात्र पोरकं असतं. यश मिळालं ना, माझ्यामुळे मिळालं, मी हे केलं, मी ते केलं, मी अमुक केलं, मी ढमुक केलं, लगेच सुरू असतं. अपयश आलं, अपयश अनाथ असतं. अपयशाचं श्रेय कोणी घेत नाही, त्यात वाटा कोणी मागत नाही, ते तुम्ही एकटेच असता. त्यामुळे अजित पवारांना अपयशाचे एकटे वाटेकरी आता करून टाकलेलं आहे की तुमच्यामुळे हे घडलेलं आहे. बरं, बिचारा अजित पवारांना मिळाली 3-3.5% मतं. एक जागा कशी बशी मिळाली तीही सुनील तटकरेंनी व्यक्तिगत प्रयत्न केले असावेत बहुधा, त्यामुळे त्यांना मिळाली. अजित पवारांचा पराभव घरात झाला, सुनेत्रा पवार पराभूत झाल्या. बरं, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांचा पराभव झाला, सुनेत्रा पवार पराभूत झाल्या. हे एक वेळ मान्य पण केलं असतं अजित पवारांनी सुद्धा, पण बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अजित पवारांचा पराभव व्हावा हे फार वाईट. बरं, एवढं कमी म्हणून की काय, आता लगेच पुढच्या विधानसभा निवडणुकीसाठी युगेंद्र पवार उभे राहिलेले आहेत. आता अजित पवारांच्या विरोधामध्ये युगेंद्र पवार असणार, बारामतीचा दादा बदला. काय चाललंय काय? वादा तोच दादा नवा, अशा घोषणा सुरू झाल्यात बारामतीमध्ये. आणि हा दादा कोण? युगेंद्र दादा. म्हणजे हे अजित पवारांनी काय करायचं? ज्या अजित पवारांना आपल्यासमोर रोहित वगैरे सगळे छोटी मुलं आहेत असं वाटायचं, युगेंद्र तर तेव्हा कुठेच नव्हते. आपल्या सख्ख्या भावाचा मुलगा युगेंद्र, सख्खा पुतण्या. जो त्रास शरद पवारांना झाला त्याहून अधिक मोठा त्रास अजित पवारांना होणार आहे की सख्खा पुतण्या आपल्या विरोधामध्ये उभा राहील बारामतीमध्येच. आणि बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये जर युगेंद्र पवार उभे राहिले अजित पवारांच्या विरोधामध्ये तर अजित पवार निवडूनच येतील अशी खात्री आता लोकसभा निवडणुकीचा निकाल बघून वाटत नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये लोक थोडेसे गोंधळलेले होते,
घाबरलेले होते, भांबावलेले होते. आपण काही केलं तर अजित पवार निवडून येतील, सुनेत्रा पवार निवडून येतील असे लोक घाबरत घाबरत म्हणत होते. आता मात्र निकाल लागला, निकाल स्पष्ट आहे. त्यामुळे अजित पवार पराभूत होऊ शकतात. अजित पवारांना बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा पराभूत करता येणं शक्य आहे, हे लोकांना पटलेलं आहे, लोकांनी सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये या प्रकारच्या लोकांचं बळ वाढलेलं आहे. दुसरं असं, सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास करता येत नाही असं जे अजित पवार म्हणतायत, मुळात सत्तेमध्ये आता विधानसभेनंतर महायुती येईल का हाच प्रश्न आहे. त्यामुळे सत्तेमध्ये आल्याशिवाय विकास करता येत नाही हे खरं आहे, पण सत्तेमध्ये आता महाविकास आघाडी येईल. आणि शरद पवार वारंवार आता शरद पवार बारामतीमध्ये मुक्कामच ठोकून आहेत आणि बारामतीमध्ये शरद पवार पुन्हा पुन्हा सांगतायत काय वाटेल ते झालं तरी राज्याचं सरकार बदलायचं. प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक कुठे शेतकऱ्याच्या बांधावर जरी गेले तर शेतकऱ्यांचे एवढे प्रश्न आहेत, एवढे म्हणून थांबत नाहीत शरद पवार. आपल्याला सरकार बदलायचं, राज्याचं सरकार बदलल्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही. आता जर राज्याचं सरकार बदलणार असेल, सत्ताच आपल्याकडे येणार असेल महाविकास आघाडीकडे, तर अजित पवारांचा उपयोग काय. अशा अर्थानं पूर्वी लोक असं म्हणायचे की लोकसभेला सुप्रिया सुळे पण विधानसभेला मात्र अजित पवार. आता मात्र हे चित्र बदलू शकतं. अशा सगळ्या याच्यामध्ये अजित पवारांची अवस्था काय होईल. खरं म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रामधलं चित्र स्पष्ट झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस एखादी जिंकणार असं गणित तेव्हा मानलं जात होतं. विरोधक नामोहरम झालेले होते. लोकसभा निवडणुकीतला जो काही पराभव होता तो एवढा मोठा होता की त्यातनं ते अद्याप सावरलेले नव्हते. काहींनी भाजपची वाट धरलेली होती, काही त्या दिशेकडे डोळे लावून बसलेले होते. टीव्हीच्या पडद्यावर विरोधक पण दिसत नव्हते, अशी अवस्था होती. वंचित बहुजन आघाडीचा बोलबाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापेक्षा अधिक होता. मगाशी आपण 7 पक्षांचा उल्लेख केला, तो बोलबाला वंचित बहुजन आघाडीचा या निवडणुकीमध्ये मात्र पूर्णपणे संपला. विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी एकटी लढली तर वंचित बहुजन आघाडीची कोणी दखलही घेणार नाही अशी आत्ता अवस्था आहे. एनिवे, तर मुद्दा असा की अशा सगळ्या त्या कालावधीमध्ये मी मागेही म्हटलं की शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये ईडीनं शरद पवार, अजित पवार यांच्यासह 70 सर्वपक्षीय बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल केला. आणि त्यानंतर ईडीची नोटीस आली. तेव्हा लोक ईडीला घाबरायचे. ईडीची नोटीस आली. ईडीची नोटीस आल्यानंतर ईडीला आव्हान देण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला. तुम्ही गंमत बघा, मी मागेही म्हटलं होतं, हे पुन्हा सांगतोय मी. त्यानंतर वातावरण बदललं. टीव्हीच्या पडद्यावर शरद पवार दिसू लागले. टीव्हीच्या पडद्यावर तोपर्यंत विरोधक दिसतच नव्हते, शरद पवार दिसू लागले. पण हे चित्र बदललं जेव्हा अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला. शरद पवार विरुद्ध अजित पवार हा सामना तिथे खऱ्या अर्थानं दिसला. पूर्वी सुरू होता, पण आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये निकाली कुस्ती कधी ना कधी होणार आहे असं मी तेव्हा जाहीर केलं होतं. मला असं वाटतं आता अजित पवार आणि शरद पवार यांच्यातली निकाली कुस्ती या लोकसभा निवडणुकीमध्ये झालेली आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार ही निकाली कुस्ती. अजित पवार नाराज आहेत, अजित पवार दुखावलेले आहेत, अजित पवार असं करणार, अजित पवार तसं करणार, हे सगळं संपलं. थेटपणे अजित पवार गेले विरोधामध्ये. अजित पवार शरद पवारांच्या विरोधामध्ये गेले. शरद पवार विरुद्ध अजित पवार थेट मुकाबला झाला. अगदी बारामतीमध्ये थेट मुकाबला झाला. व्यवस्थितपणे लढत झाली आणि आता शरद पवार हे विजयी वस्ताद ठरलेले आहेत. याच्यामध्ये काही शंका नाही. आता या पुढचा काळ काय होईल, या पुढच्या काळामध्ये काय होईल, हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्ही गंमत बघा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक त्यातली गंमत अशी आहे की शरद पवारांनी स्वकष्टाने जे मिळवलं त्याचा मोठा वाटा अजित पवारांना खरं म्हणजे सहजपणे मिळाला. तो स्वाभाविक होता, कारण पण जे आपल्याला मिळालं ते आपल्या कर्तबगारीमुळे मिळालं असं अजित पवारांना वाटत गेलं. आणि जे आपल्याला नाही मिळालं तो आपल्यावर अन्याय आहे असं अजित पवारांना वाटू लागलं. जे काही मला मिळतंय, मला मंत्रिपद मिळतं, माझी कर्तबगारी, माझं कर्तृत्व आहे, डिझर्व, मला उपमुख्यमंत्री केलं गेलं, मिळालंच पाहिजे. पण मुख्यमंत्री पद गेलं तो माझ्यावर अन्याय आहे. जे मिळालं ते माझं कर्तृत्व आहे आणि जे मिळालं नाही ते मात्र माझ्यावर अन्याय आहे. खरं म्हणजे सुप्रिया सुळेंना जे अजित पवार काय म्हणत असतात की मी त्यांच्या पोटी जन्मलो नाही, हा काय माझा अपराध आहे का. अरे पण पोटी ज्या जन्मल्या सुप्रिया सुळे त्यांना खासदारकीशिवाय काय मिळालं, त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, काहीच मिळालं नाही. मी उलट पक्ष शरद पवारांनी शक्य असताना सुद्धा सुप्रिया सुळेंना मंत्री केलं नाही, प्रफुल्ल पटेलांना मंत्री केलं. एवढंच नव्हे, PA संगमांच्या मुलीला मंत्री केलं. पण शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना मंत्री केलं नाही, जे सहजपणे शक्य होतं. आणि अजित पवारांना मात्र सगळं का सगळं मिळालं. आता यापेक्षा आणखी काय मिळणं बाकी होतं. तरीही जे मिळालं ते माझ्या कर्तबगारीमुळे आणि जे नाही मिळालं ते मात्र माझ्यावर अन्याय येतो असं अजित पवारांना वाटत गेलं.
त्यांची सत्ता सगळीकडे होती. म्हणजे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार एका अर्थानं चालवत होते. शेवटी असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष जरी असला आणि शरद पवारांचं राजकारण हे राष्ट्रीय असलं तरी सुद्धा तशा अर्थानं प्रामुख्यानं प्रादेशिक सत्ता हीच मुख्य राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातली पूर्णपणे सत्ता ही अजित पवारांच्या हातामध्ये होती. प्रदेशाध्यक्ष कोणी असो, बाकी कोणाकडे कुठलंही पद असो, अजित पवार सगळं चालवतात असाच एकूण समज होता. आणि सगळ्या कार्यकर्त्यांना अजितदादा हे आपले नेते आहेत हे ठाऊक होतं. एवढं सगळं होतं. पण मला एक गंमत बघा, म्हणजे मी मागे म्हटलं की 2004 मध्ये जेव्हा काँग्रेसपेक्षाही राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या तेव्हा शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही आणि ते मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं. याचा अजित पवारांना प्रचंड त्रास होता. अजित पवारांचा असा समज होता की तेव्हा जर मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर मुख्यमंत्री मी झालो असतो आणि माझं मुख्यमंत्रीपद हिरावून घेतलं गेलं. त्या मुख्यमंत्रीपदाच्या नादामध्ये अजित पवार पुन्हा पुन्हा उपमुख्यमंत्री होत राहिले, पण मुख्यमंत्रीपद काही त्यांच्या आवाक्यात येत नाही, आसपास येत नाही. इथून पुढचा काळ तर आणखी कठीण असणार आहे. पण माझा मुद्दा असा आहे की हे सगळं आपल्याला जे मिळालं ते कोणामुळे मिळालं? हे शरद पवारांमुळे मिळालं. हे अजित पवारांच्या अनेकदा लक्षात आलं नाही. तुम्ही गंमत बघा, 1999 मध्ये शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. 10 जून 1999. आता हा पक्ष 25 वर्षांचा नुकताच झालेला आहे. पक्ष स्थापन झाला आणि लगेच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तो सत्तेमध्ये आला. त्यानंतर सलग 15 वर्ष तो राज्यामध्ये सत्तेत होता. लोकसभा निवडणुकीमध्ये 2004 मध्ये सत्ता आली UPAची. त्यामुळे केंद्रात सुद्धा 10 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये होता. सलगपणे केंद्रात 10 वर्ष सत्ता आणि राज्यामध्ये 15 वर्ष सत्ता. ज्या क्षणी पक्ष स्थापन झाला तेव्हापासून ते 2014 पर्यंत केवळ सत्ता आणि सत्ता एवढंच माहिती होतं. त्यामुळे अजित पवार आणि बाकीच्या मंडळींना राजकारण म्हणजे सत्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे सत्ता, याच्याशिवाय अन्य काही ठाऊकच नव्हतं. हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. सत्तेची सवय असलेल्या अजित पवारांना पहिल्यांदा धक्का बसला 2014 मध्ये. आणि तो धक्का एकट्या अजित पवारांना नाही बसला, तो प्रामुख्याने बसला प्रफुल्ल पटेलांना. पण प्रफुल्ल पटेलांचं राजकारण ही आणखी एक वेगळीच गंमत आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, जेव्हा निवडणूक सुरू असते, प्रचार सुरू असतो, तर प्रचार सभांमध्ये प्रफुल्ल पटेल कुठेच दिसत नाहीत. निकाल लागल्यावर मात्र प्रफुल्ल पटेल अचानकपणे उगवतात आणि मग बाकीच्या गोष्टी सुरू करतात. प्रफुल्ल पटेलांचं एकूण स्थान राष्ट्रवादी काँग्रेसमधलं कुठल्या प्रकारचं आहे हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. पण सत्ता गेली जेव्हा 2014 मध्ये, त्यानंतर मात्र या सगळ्या लोकांना असं वाटलं की आता काहीतरी फार भयंकर वाईट घडलेलं आहे आणि आपला निभाव कसा लागेल. तेव्हापासून त्यांची चुळबुळ सुरू झाली होती आणि भाजप सोबत जायचं असं ते ठरवत होते. विचार सुरू होता. प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांचा विचार सुरू होता. अजित पवारांनी असे अनेक प्रस्ताव काकांसमोर ठेवले की आपल्याला भाजपसोबत जावं लागेल. पण काका त्यांनाही खेळवत राहिले आणि बहुतेक भाजपलाही खेळवत राहिले. भाजपलाही असं वाटलं शेवटच्या क्षणापर्यंत, अगदी या 2019च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत किंवा महाविकास आघाडी सरकार स्थापन होईपर्यंत, की शरद पवार आपल्यासोबत येतील. पण शरद पवार काही गेले नाहीत. पण शरद पवार थेटपणे नाही असंही म्हणत नव्हते. त्यांनी या दोघांनाही खेळवत ठेवलं, हे खरं आहे. शेवटी 2019 मध्ये काकांना अंधारात ठेवून अजित पवारांनी पहाटे शपथ घेतली. मी नेहमी सांगत असतो की अजित पवारांना पहाटे म्हटलेलं आवडत नाही, पण पहाटे शपथ घेतली. ती शपथ घेतली त्याचा मुख्य मुद्दाच हा होता की सत्ता मला मिळवायची आहे. सत्तेपासून दूर मी फार काळ राहू शकत नाही. तुम्ही येत नसाल तर तुमच्या शिवाय मी जायला तयार आहे. हा निर्णय अजित पवारांनी घेतला. ते उपमुख्यमंत्री झाले. खरं म्हणजे शरद पवारांनी त्यांचं बंड 2 दिवसामध्ये मोडून काढलं. त्यांचे सगळे आमदार हे शरद पवारांच्याकडे आले. शेवटी अजित पवार सुद्धा नाईलाजानं आले शरद पवारांच्या सोबत. त्यांना पुन्हा सरकारमध्ये घेतलं गेलं. त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं गेलं. त्यांना माफ केलं गेलं. त्यांना केवळ राष्ट्रवादी काँग्रेसनं माफ केलं नाही, त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण माफ केलं. एका अर्थानं महाराष्ट्रानं सुद्धा माफ केलं की ठीक आहे, चुकला होता माणूस, परत आला, लोकांनी माफ केलं. एवढं चांगलं जीवदान अजित पवारांना मिळालेलं होतं. पण अजित पवार गप्प बसले नाहीत. खरं म्हणजे त्या सगळ्या प्रकरणानंतर अजित पवारांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं की काय होऊ शकतं, आपण काय करू शकतो आणि काका काय करू शकतात. एक उत्तम जीवदान मिळालेलं होतं, लोकांनी स्वीकारलेलं होतं. अजित पवारांचं पक्षातलं महत्त्व त्यानंतर अजिबात कमी झालेलं नव्हतं. पण अजित पवारांनी पुन्हा उचल खाल्ली आणि यावेळी पहाटे नाही, दिवसा ढवळ्या काकांना सांगून त्यांनी शपथ घेतली आणि ते भाजपसोबत गेले, सरकारमध्ये सहभागी झाले.
बारामतीमध्ये त्यांनी सुप्रियांच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवारांना उभा केला. खरं म्हणजे हा निर्णय अजित पवारांचा होता असं मला वाटत नाही. हा भाजपचा निर्णय होता. भाजपनं जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला, पण त्याचा सगळ्यात मोठा फटका बसला तो अजित पवारांना. त्याचं कारण असं आहे की मी मागे म्हटलं होतं, जोपर्यंत अजित पवार सुनेत्रा पवारांना बारामतीमधून उभे करत नव्हते, जोपर्यंत सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा असा संघर्ष सुरू होत नव्हता, तोपर्यंत लोकांना असं वाटत होतं की बहुतेक ही नोरा कुस्ती आहे आणि शरद पवारांना सुद्धा माहिती आहे एक गट तिकडे पाठवला आहे सत्तेमध्ये आणि एक गट इकडे आहे, म्हणजे दोन्हीकडे आपण आहोत असं वाटणारे अनेक लोक होते. आणि शरद पवारांचं एकूण राजकारण बघता लोकांना असं वाटत होतं की शरद पवार असं करू शकतात. पण जेव्हा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हा संघर्ष उभा ठाकला, त्यानंतर मात्र लोकांना खात्री पटली की ही कुस्ती खरी आहे, हा संघर्ष खरा आहे. आणि त्याच्यानंतर काय झालं ते आपण बघितलंय. मग शरद पवारांच्या बद्दलच्या सहानुभूतीची मोठी लाट तयार केली. म्हणजे तुम्ही गंमत बघा की ही लाट एवढी मोठी होती की होतं नव्हतं तेवढं सगळं गेलं होतं शरद पवारांपासून. सगळं गेलं होतं, हातात काहीच नव्हतं. पक्ष गेला, चिन्ह गेलं, सगळं गेलं. पण तरी सुद्धा शरद पवार पुन्हा उभे राहिले, फिनिक्स प्रमाणे राखेतनं उभे राहिले. खरं म्हणजे काय, मी नेहमी म्हणतोय की शरद पवारांच्या राजकारणाचे अनेक पदर अजित पवारांना माहिती आहेत, पण अजित पवारांना शरद पवारांच्या राजकारणाचा स्केलेटन माहिती आहे. शरद पवारांच्या राजकारणाचा आत्मा त्यांना माहिती नाही. शेवटी असं आहे की खेळी करणं, डाव प्रतिडाव, अमुक तमुक या गोष्टी असतातच, पण शेवटी त्या राजकारणाला एक व्यापक अधिष्ठान असावं लागतं. शरद पवारांच्या राजकारणाला एक व्यापक अधिष्ठान आहे. गांधी, नेहरू, आंबेडकर ही भूमिका मांडत शरद पवार राजकारण करतात. शरद पवारांचं राजकारण संविधानिक मूल्यांवर उभं आहे. शरद पवारांचं राजकारण स्वातंत्र्य, समता, बंधुता, सेक्युलरिझम या मूल्यांवर उभं आहे. अजित पवारांच्या राजकारणाला ही बैठकच नाही आहे, हे अधिष्ठानच नाही आहे. त्यामुळे राजकारणाचा व्यापक पाया काय असणार हेच त्यांना माहिती नाही. आणि म्हणून जेव्हा शरद पवार उभे राहिले तेव्हा शरद पवारांच्या सोबत लोक उभे राहिले. त्यामध्ये शरद पवार नावाचा करिश्मा होताच, 84 वर्षांचा तरुण उभा राहिला हा मुद्दा होताच, पण शरद पवारांच्या सोबत असणारं व्यापक अधिष्ठान हा मुद्दा त्याहून महत्वाचा होता. एका व्यापक उद्दिष्टासाठी शरद पवार उभे राहिलेले आहेत, एका व्यापक अधिष्ठानासाठी शरद पवार उभे राहिलेले आहेत आणि शरद पवार महाराष्ट्राला वाचवण्यासाठी उभे आहेत. या प्रकारचं गृहीतक तयार झालं, या प्रकारचं नॅरेटिव्ह तयार झालं आणि लोकांना असं वाटलं की स्वातंत्र्याचं एखादं आंदोलन सुरू व्हावं. त्या प्रकारचं आंदोलन सुरू आहे आणि स्वातंत्र्याच्या या आंदोलनाचे सेनानी आहेत शरद पवार. हे जे नॅरेटिव्ह तयार झालं त्याचं कारण शरद पवारांच्या राजकारणाला असणारं व्यापक अधिष्ठान. अजित पवारांच्या राजकारणाला हे व्यापक अधिष्ठान नसल्यामुळे त्याची गडबड झाली त्यांना. आणि दुसरं असं की शरद पवारांना मला असं वाटतं की हे कळत पण, अजित पवारांना हे कधी कळत पण नाहीये. म्हणजे शरद पवारांचं राजकारण जे आहे ना त्यात खूप त्यांना फार लवकर समजतं की काय चाललंय, काय होऊ शकतं, तो अंदाज येतो. इथे अडचण काय माहिती आहे का, इथे ती अडचण अशी आहे की अजित पवारांना हा अंदाजच येत नाही. म्हणजे महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर संतापाची काय लाट उसळलेली आहे महाराष्ट्रात याचा अंदाज अजित पवारांना आला नाही. उद्धव ठाकरेंच्या संदर्भात सहानुभूतीची काय लाट आहे हे त्यांना समजलं नाही. आपण गेलो उद्या तर शरद पवारांच्या संदर्भामध्ये काय लाट तयार होऊ शकते, मुळामध्ये भाजपच्या विरोधामध्ये काय प्रकारचं वातावरण आहे, राजकारण कसं बदलत आहे, वारं कसं फिरतंय याचा जो अंदाज शरद पवारांना येतो तो अंदाज अजित पवारांना आला नाही. अजित पवारांना असं वाटलं की सगळं आलबेल आहे, आपण फक्त भाजपमध्ये जाऊ आणि एखाद्या चेहऱ्याच्या भरवशावर आपण अख्खी निवडणूक जिंकू, पुन्हा सत्तेमध्ये जाऊ आणि सगळं छान होईल. अजित पवारांना राजकारणाचा हा अंदाज नाहीये, त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये. त्यामुळे अजित पवार एकटे पडले. जे अजित पवार, अरे मी तुला आमदार केलं, मी तुला खासदार केलं, तुला बघ कसा निवडून येतो, सगळे निवडून आले. ते अमोल कोल्हेंना आव्हान दिलं, डॉक्टर अमोल कोल्हे भरघोस मताने निवडून आले, 2019 पेक्षाही अधिक उत्तम मताने निवडून आले. दूर कशाला, बजरंग सोनावणे बीडमध्ये उत्तम मताने निवडून आले. त्यामुळे अजित पवार काही म्हटले तरी काही फरक पडत नाही हे लोकांच्या लक्षात आलं. आणि दुसरीकडे स्वतः अजित पवारांचाच पराभव झाला, सुनेत्रा पवारांचा पराभव हा खुद्द अजित पवारांचा पराभव होता. यापूर्वी पार्थ पवार पराभूत झाले होते, आता सुनेत्रा पवार पराभूत झाल्या. मुलाचा पराभव, पत्नीचा पराभव आणि मी तुला आमदार करतो, तुला खासदार करतो, एवढं सगळं होताना घरात एकटे पडले. सक्का भाऊ दुरावला, पुतण्या आता विरोधामध्ये उभं राहायची भाषा करतोय, सगळं सगळं दुरावलं. नातेवाईक गेले, चाहते कार्यकर्ते, ज्या अनेक अनेक चाहते कार्यकर्ते, इव्हन अगदी काही पत्रकार आणि काही विचारवंत सुद्धा
तर अजित पवारांविषयी एक ममत्व होतं की नाही, अजित पवारांमध्ये बाकी काही दोष असतील पण शेवटी सन ऑफ सॉईल आहे, या मातीतलं राजकारण माहिती असणारा असा एक तगडा नेता आहे, जे काही धडाकेबाज बोलतो, काम करतो असं वाटणारा सुद्धा एक वर्ग होता. हे सगळं असताना ही सगळी सहानुभूती अजित पवार एका क्षणात गमावून बसले. जो अजित पवारांचा रुबाब होता, दबदबा होता, विरोधक सुद्धा, आणि अजित पवार विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा अजित पवारांचा तो दबदबा कधी कमी झाला नाही. तो रुबाब होता अजित पवारांचा, तो रुबाब, तो दबदबा अजित पवारांनी पूर्ण गमावला. आता अजित पवारांच्या सोबत जे आमदार आहेत त्यातले बहुतांश आमदार हे महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत असं मी ऐकतोय, आणि ते स्वाभाविक आहे, त्यामध्ये काही आश्चर्यकारक नाही. तर जातानाच मुळात छगन भुजबळांसारखे अनेक जण जातानाच मुळात अस्वस्थ होते की आपण का चाललोय, जाऊन मिळणार काय आहे, बरं भूमिका काय आहे, वैचारिक भूमिका काय, आतापर्यंत आपण विचार मांडला काय, आता असणार काय. असे अनेक लोक आहेत, असे अनेक आमदार आहेत, असे अनेक मंत्री आहेत आता की त्यांना हे मान्य नाही. दिलीप वळसे पाटील गेल्या काही दिवसांमध्ये गायबच आहेत, कुठे आहेत माहिती नाहीये. पण त्यांना माहिती आहे की मी भूमिका घेऊ शकत नाही, मी बोलू शकत नाही, शरद पवारांच्या अनुषंगानं अवाक्षर उच्चारू शकत नाही. धनंजय मुंडेंनी शरद पवारांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आणि शरद पवारांनी काही न बोलता धनंजय मुंडेंची अवस्था जी केली. पंकजा मुंडेंचा पराभव करणं बीडमध्ये हे अजिबात सोपं नव्हतं, पण ते शरद पवारांनी केलं. आता अडचण अशी आहे की आता बऱ्याच लोकांना परत यायचं आहे, आणि मला असं वाटतं नगरच्या पराभवानंतर सुजय विखेंच्या, संग्राम जगताप वगैरे सगळ्या लोकांची अवस्था एकदम आता करायचं काय. असे अनेक लोक आहेत की जे आता यायला उत्सुक आहेत, ज्यांच्या लक्षात आलेलं आहे की परत आल्याशिवाय पर्याय नाही सगळे. आणि पण आता परतीचे दोर कापले गेलेत का, एवढाच मुद्दा आहे. सगळेच परतीचे दोर शरद पवार कापतील असंही मला वाटत नाही. काही लोकांच्या चुका झाल्या असतील, काही लोक गेले असतील. शरद पवार तसे क्षमाशील पण आहेत, त्याच्या राजकारणाचा एकूण पाया व्यापक आहे. म्हणून तर जरी एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर गेले, अजून वाटेवरच आहेत, त्यांना भाजपमध्ये आणखी कोणी घेतलेलंच नाहीये. मला कळलंच नाही ते का गेले, वाटेवर आहेत. वाट इतकी मोठी आहे का, म्हणजे भाजपकडे जाणारी वाट किती मोठी आहे हेच मला कळलेलं नाहीये. पण ते वाटेवर जरी असले तरी सुद्धा त्यांच्या कन्येला रोहिणी खडसेंना शरद पवारांनी तो सन्मान दिला, तेच महत्व दिलं. कारण ठीक आहे, एकनाथ खडसे गेले असतील याचा अर्थ रोहिणी खडसेंचं महत्व कमी होत नाही. रोहिणी खडसे थांबलेले आहेत ना, थांबलेले आहेत. आणि एकनाथ खडसे का गेले त्याला पण काही कारण आहेत, ती पण त्यांनी समजून घेतली. मुद्दा असा आहे की अजित पवारांच्या सोबतचे जे आमदार आहेत ते परत येणार असतील तर अपवाद वगळता त्यांना परत घेतलं जाऊ शकतं. अशा सगळ्या अवस्थेमध्ये अजित पवारांची अवस्था काय, अजित पवार करणार काय, अजित पवार जे एकटे पडलेले आहेत ते करणार काय. बरं, एक लक्षात घ्या की पराभवातनं खचून न जाता पुन्हा उभं राहणं हे करता येतं. शरद पवारांनी असं अनेकदा केलेलं आहे. शरद पवारांनी आत्ता सुद्धा हेच केलं. हे अजित पवार सुद्धा करू शकतात का, करू शकतात. पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विरोधामध्ये सुद्धा राहण्याची तयारी असली पाहिजे. दुसरं म्हणजे त्यासाठी सोबत तेवढे निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज असावी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी तेवढं व्यापक अधिष्ठान तुमच्या राजकारणाला असावं लागतं. हे सगळं काहीच नसेल अजित पवार करणार काय आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडचं सगळं गमावलंच त्यांनी. म्हणजे त्यांना जे महत्त्व होतं, महाविकास आघाडीचे अतिशय उत्तम चेहरा होते अजित पवार, ती सगळी मतं, ते सगळे चाहते त्यांनी गमावलेच. पण ज्यांच्या सोबत गेले त्यांच्या एवढं आत्ता विरोधामध्ये अजित पवारांच्या कोणीच नाही आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भाजपला असं वाटतंय आपला पराभव अजित पवारांमुळे झाला, तर अजित पवारांनी वेगळं लढावं असा प्रयत्न सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये अजित पवार लढतायत, एक जागा भाजपच्या विरोधात लढतायत आणि एक जागा शिंदे सेनेच्या विरोधामध्ये लढतायत. हा प्रयोग आहे. हा प्रयोग यासाठी आहे की अजित पवारांना विधानसभा निवडणुकीमध्ये वेगळं लढवायचं असा प्रयत्न भाजपनं सुरू केलेला आहे. भाजपला अजित पवार नको आहेत, शिंदे सेनेला तर अजित पवार अजिबातच नको आहेत. अजित पवार हवे आहेत कोणाला. मला कळत नाही की एखादा नेता एवढा एकाकी पडतो म्हणजे किती एकाकी पडतो. चुकीचा निर्णय घेतल्यामुळे अजित पवार किती एकाकी पडलेले आहेत. मी मागे म्हटलं होतं अजित पवारांच्या समोर एकच मार्ग आहे, काका मला वाचवा. याशिवाय अजित पवारांच्या समोर आणखी काही मार्ग असेल असं मला वाटत नाही. येणाऱ्या काळामध्ये अजित पवारांना फार गंभीरपणे विचार करावा लागेल, जो त्यांचा स्वभाव नाही. पण त्यांना गंभीरपणे विचार करावा लागेल आणि आपल्या राजकारणाची फेरमांडणी करावी लागेल, थोडं मागे जाऊन. पण त्यांना नीटपणे विचार करून विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर येणारा काळ फार कठीण असणार आहे. आणि अजित पवारांसारखा एक सक्षम नेता, अजित पवारांसारखा एक चांगल्या क्षमता असणारा नेता, तुलनेनं तरुण नेता, आणि एकूण अजित पवारांचा फिटनेस बघितला तर अजित पवार हे आणखी तरुण वाटतात त्यांच्या वयापेक्षा सुद्धा. वेळ पाळणारा,
महाराष्ट्राची समज असणारा, हे सगळे गुण अजित पवारांमध्ये आहेतच. असा एक चांगला नेता हा संपू नये, त्याचं राजकारण संपू नये असं खरं म्हणजे कोणालाही वाटेल. पण त्यासाठी अजित पवारांना योग्य ते निर्णय घ्यावे लागतील, त्यासाठी नीटपणे विचार करावा लागेल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये. बाकी बोलत राहू, भेटत राहू.